श्री स्वामी समर्थ भागे अक्कलकोट नगरीत स्वामींचे आगमन झाले. त्यांच्या तेजस्वी स्वरूपाने गाव पवित्र झाले. भाग 2. एका गरीब भक्ताला स्वामींनी अन्नदान करून त्याचे दुःख हलके केले. भाग 3. आजारी बालकावर कृपा करून स्वामींनी त्याला बरे केले. भाग 4. शंकेखोर मनुष्याला स्वामींनी अनुभव देऊन श्रद्धेचा मार्ग दाखवला. भाग 5. भक्ताच्या घरातील संकट स्वामींच्या आशीर्वादाने दूर झाले. भाग 6. एका विधवेच्या डोळ्यातील अश्रू स्वामींनी पुसले आणि तिला धीर दिला. भाग 7. दुष्काळाच्या काळात स्वामींच्या कृपेने पाऊस पडाला. भाग 8. लोभी माणसाला स्वामींनी संयम आणि समाधान शिकवले. भाग 9. स्वामींच्या नामस्मरणाने एक भक्ताचे कर्ज फेडले. भाग 10. संकटात सापडलेल्या कुटुंबाला स्वामींनी मार्ग दाखवला. भाग 11. अहंकारी व्यक्तीचा गर्व स्वामींनी नम्रतेचे उत्तर. भाग 12. नास्तिक मनुष्याला स्वामींनी चमत्कार दाखवून भक्त बनवले. भाग 13. स्वामींनी एका शेतकऱ्याला मेहनतीचे महत्त्व समजावले. भाग 14. आजारी वृद्धाला स्वामींच्या स्पर्शशांती मिळाली. भाग 15. एका स्त्रीला स्वामींनी सत्कृतीचा आशीर्वाद दिला. भाग 16. व्यापारात नुकसान झालेल्या भक्ताला संयमात मिळवली. भाग 17. स्वामींनी एका मुलाला चांगल्या संगीताचे धडे दिले. भाग 18. भक्ताच्या मनातील भीती स्वामींनी दूर केली. भाग 19. स्वामींच्या दर्शनाने पापी मनुष्याचे मन शुद्ध झाले. भाग 20. एका प्रवाशाला संकटातून वाचवून स्वामींनी त्याचे प्राण राखले. भाग 21. स्वामींच्या नामस्मरणाने घरात सुख समृद्धी आली. भाग 22. क्रोधी मनुष्याला स्वामींनी शांततेचा संदेश दिला. भाग 23. भक्ताच्या श्रद्धेमुळे आशीर्वाद गोष्ट शक्य झाली. भाग 24. स्वामींनी भक्ताला भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा आधार दिला. भाग 25. स्वामींच्या कृपेने सर्व भीती भक्तांचे जीवन आनंदित व समाधान झाले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.